जाने क्या बात है, जाने क्या बात है, नींद नहीं आती. प्राजक्ताला नक्की कुठल्या गोष्टीचं वाईट वाटलंय? की मी मूर्ख दिसेन या गोष्टीचं वाईट वाटलंय? की आईचं पत्र वाचायला मिळालं नाही या अरे गोष्टीचं वाईट यार, वाटलंय? जेव्हा तुम्हाला म्हणत होता मी केलं पण होतं, मग का संचालकांनी नाही ऐकलं? तर ते प्राजक्ताला ना कायम आधार लागतो आणि अनुश्री आणि विशालही आता नुकतेच त्यावर बोलताना दिसले की मग ही जी नाती होती ही फक्त गेमसाठी बनवलेली होती आधार प्राजक्ताने. हवाय. ते स्वतः कुठे एकटे खेळतात? त्यापैकी एकही इंडिव्हिज्युअल प्लेअर मला सांगा. अनुश्री जी म्हणाली आता मी एकटी खेळते, ती शेवटी पुन्हा का गेली विशाल जवळ? मुद्दा का होता नाही खेळली? आणि सरळ सरळ तर तो लग्नासाठीही विचारत होता. विशाल पण नेहमी माझ्याबरोबर उभा राहिला. ऍटलीस्ट त्यांनी मला कधीही आजपर्यंत नॉमिनेट केलं नाही. आणि जेव्हाही मला त्याची टास्कमध्ये गरज होती, तो माझ्याबरोबर उभा करणला होता. भेटलीस, काही बोलणं झालं बाहेर ऑब्व्हियसली आल्यावरती? इतकं नाही. नटून थटून काय करायचंय, तू दिसणार थोडीच तुम्हाला आहेस. विचारायचं असेल तर अशा लोकांना विचारा ज्यांच्याबरोबर मी कामं केली आहेत, जे माझे फ्रेंड्स आहेत. त्यांना तुम्ही विचारा की अशी. प्राजक्ता शुक्रे कपटी आहे असं म्हण. नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. बिग बॉस मराठीच्या घरातून या आठवड्यात फक्त एक सदस्य किंवा एक व्यक्ती नाही तर एक गोड आवाज बाहेर पडलाय आणि तो म्हणजे प्राजक्ता शुक्रे. प्राजक्ता खूप खूप स्वागत आहे. कशी आहेस? मी मस्त आहे भावना, तू कशी आहेस? एकदम मस्त आहे आणि मी म्हटलं की एक गोड आवाज. आम्ही तुझा आवाज खूप मिस करू प्रत्येक गोष्टीत, कारण घरातील सदस्य जितकं प्रसन्न फील करायचे तुझ्या आवाजाने तितकेच प्रेक्षकही करायचे. तू किती मिस करशील ते सगळं? नक्कीच मिस करतीये बिग बॉसचं घर, कारण खूप सवय लागली होती 2 महिन्यात. माईकची असो किंवा त्या गाण्यांनी उठण्याची असो किंवा बिग बॉसच्या आवाजाची असो आणि अशा खूपशा गोष्टी. तर ते मिस करतीच आहे, करणार. आणि सवय जी आहे ती सुटायला थोडी वेळ लागेल आहे. पण ऑल्सो की त्या घरातनं निघून एक फ्रीडम असं एक फील होतंय, की मी खूप झोपू शकते. जेव्हा झोपायचंय तेव्हा झोपू शकते. जे ऑर्डर करून खायचंय खाऊ शकते. तर त्याची पण मी खूप मजा घेतेय. आणि जेव्हा काल तुम्ही तिघ जण होतात, तू, अनुश्री आणि रेवा, तेव्हा मनात काय वाटत होतं की मीच बाहेर जाईन की नाही, माझी अजून वेळ नाही आली आहे बाहेर जायची? नक्की मनात काय सुरू होतं? मला नव्हतं एक्सपेक्टेड की मी आउट होणार. मला नक्कीच असं वाटत होतं की मी आणखीन राहणार आहे या घरात. पण एक 2 महिने काढले आहे म्हणून एक सॅटिस्फॅक्शन पण होतं की खूप वेळ मी काढला आहे. लोकांपर्यंत जे माझं व्यक्तिमत्व पोचायचं होतं ते पोचलं आहे. आणि जे होईल ते होईल असं करून मी तिकडे उभी होती. की इकडे समजा आपली जर्नी संपली तर नो प्रॉब्लेम. मी खरी राहून जशी आहे तशी राहून या घरात राहिले आहे. तर त्याचं माझं सॅटिस्फॅक्शन आहे. आणि घराच्या बाहेर जाऊन पण आपल्याला खूप कामं करायची आहेत. तो विश्वही माझ्यासाठी वेट करतोय. तर तशी माझी फिलिंग होती. पण असं वाटतं की एक सेकंड आधी मी बजर वाजवला असता, सागरदादाने नसता हात मारला, तर आज मी घरात असते आणि दुसरं कोणीतरी बाहेर असतं. खंत वाटते. नक्कीच ते झालं असतं, म्हणजे मी एकदम क्विकली. पण ते भावनांमध्ये ना तुम्ही इतकं कॅल्क्युलेटिव्ह नाही होऊ शकत, कारण इमोशन्स खूप स्ट्रॉंग असतात त्या क्षणी. सागरदादाचं बॉन्ड आणि सागरदादाला पण तिच्या मुलीचं जो लेटर आला आणि तो जसा पायावर आपला गेला, त्याला मी कधीच एवढं इमोशनल नाही बघितलं. आणि माझ्या आईचं लेटर सुद्धा माझ्यासाठी खूप इमोशनली स्ट्रॉंग फिलिंग होती. तर ते सगळं मिळून ते कॉल घेणं माझ्यासाठी खूप कठीण जाणं, कारण मी एक इमोशनल मुलगी आहे. आणि मी सारखंच दर क्षणामध्ये दर ह्याच्यामध्ये आपण गेम 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 मिक्स नाही करू शकत. काही ह्युमन इमोशन्स तुम्हाला वीक करतात. आणि मला त्या गोष्टीचं काहीही खंत नाही आहे की मी इमोशनली वीक झाले. कारण शेवटी हा गेम इमोशन्सचा पण आहे. शेवटी आपलं आपलं जीवनच इमोशन्सशी निगडीत आहे. जे ह्युमन टू ह्युमन इमोशन्स असतात. तर ते मी दाखवले आणि इट्स ओके. म्हणजे ते मला असं वाटतं की सगळं डेस्टाईन्ड होतं. ते झालं ते झालं. म्हणजे त्यात काही बोलू शकत नाही आपण. हो. पण नंतर तू रडताना दिसलीस आणि तू बोलली की मी मूर्ख दिसली असेल, मी स्टँड घेऊ शकली नाही. तर अशा बऱ्याच कमेंट आहे की प्राजक्ताला नक्की कुठल्या गोष्टीचं वाईट वाटलंय? की मी मूर्ख दिसेन या गोष्टीचं वाईट वाटलंय? की आईचं पत्र वाचायला मिळालं नाही या गोष्टीचं वाईट वाटलंय? अशा अनेक कमेंट. सगळंच मिळून गं. म्हणजे तेच सांगते ना, की बाहेरनं जज करणं ना खूप सोपं आहे. त्या त्या घरात राहून जजमेंट करणं आणि त्या क्षणात निर्णय घेणं हे खूप कठीण आहे. कारण मी तुला सांगितलं, की ते क्लाउड जे होते ना, इमोशनचे क्लाउड होते. त्यात हेही फिलिंग खूप स्ट्राँग होती, की मला आईचं पत्र वाचायला मिळालं नाही. समजा मी बजर दाबलं असतं, तर मला सागरदादासाठी पण तेवढंच वाईट वाटलं असतं, की त्याला त्याला मुलीचं पत्र वाचायला मिळालं नाही. अशा व्यक्तीला जो कधीच व्यक्त होत नाही, अशा व्यक्तीला जो कधीच असा वीक पडला नाहीये, त्याला नाही. मला मला त्या गोष्टीचा आनंद पण होता, की त्याला चला ॲटलीस्ट त्याला वाचायला मिळालं.
पण हे इमोशन पण तेवढंच व्हॅलिड आहे की मला आईचं पत्र नाही. आणि हे मग आपण ते फिलिंग शांत झाल्यावर आपण गेम पर्स्पेक्टिव्हने पण विचार करतो की अरे यार, जेव्हा तुम्हाला म्हणत होता, मी केलं पण होतं, मग का संचालकांनी नाही ऐकलं? तर ते सगळंच खरं आहे. त्यात काहीही तुम्ही असं वे नाही करू शकत की हे खरं आहे आणि हे नाही आहे. ते सगळ्याच ट्रू इमोशन्स आहेत. दुसरी नाती होती, टोळीचं नातं असू दे किंवा मग मध्ये-मध्ये राकेश बरोबर बसणं असू दे किंवा मग राखी बरोबर असू दे. बाहेरून दिसताना असं दिसत होतं आणि बऱ्याच कमेंट आहेत, की प्राजक्ताला ना कायम आधार लागतो आणि अनुश्री आणि विशालही आता नुकतेच त्यावर बोलताना दिसले, की मग ही जी नाती होती ही फक्त गेमसाठी बनवलेली होती प्राजक्ताने? हो, अगदी क्लॅरिटीनी सांगून, की मला गेम डायनॅमिक्ससाठी अलायन्स हवा आहे. म्हणून मी ह्यांच्याबरोबर आहे. आणि दुसरं तू म्हणे राखीबरोबर माझं खरंच ते बॉन्ड डेव्हलप व्हायला लागलं. मी तिला खरं ओळखायला लागली, ती कशी आहे. ती खूप प्रेमळ आहे. तिला माझ्याशी संवाद साधताना खूप कम्फर्ट फील होतं. ती माझ्याबरोबर खूप व्यक्त झाली आहे इमोशनली. आणि मी तिलाही सांगितलं, की घरच्या बाहेर सुद्धा मी नेहमी तुझ्यासाठी उभी राहणार आहे. कारण मला ती खरी कशी आहे आणि ती कळली आहे. तर तिच्यासाठी काही गेमशी घेणं-देणं नव्हतं. तिच्याशी ते पर्सन टू पर्सन होतं. बाकी टोळीशी मी डेफिनेटली एक अलायन्स गेमसाठीच केला होता. कारण दुसऱ्या बाजूला जी लोकं होती त्यांच्यावर विश्वास ठेवणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. कारण ते ॲक्शन्स आणि शब्दांमध्ये खूप कॉन्ट्राडिक्ट करायचे. म्हणून उरलेली लोकं ही होती, त्यांच्याबरोबर मी अलायन्स केला. आणि इकडे या घरात जी लोकं म्हणतायत की आधार हवाय, ते स्वतः कुठे एकटे खेळतायत. त्यापैकी एकही इंडिव्हिज्युअल प्लेयर मला सांगा. अनुश्री जी म्हणाली आता मी एकटी खेळते, ती शेवटी पुन्हा का गेली विशालजवळ? का नाही खेळली एकटी? किंवा तिने गेमसाठी विश्वासघात केला, टोळीचा सुद्धा, मग इकडनं मग काटाचा सुद्धा. या गोष्टीला तुम्ही स्ट्रॉंग म्हणता आणि या गोष्टीला स्ट्रॉंग नाही म्हणत, की जी तोंडावर बोलतीये की हा मी गेमसाठी आहे, माझ्या स्वार्थासाठी आहे, मला टास्कमध्ये स्ट्रेंथ हवी आहे. व्हॉट इज रॉंग इन दॅट? क्लिअरली म्हणते ना मी, क्लिअरली व्यक्त होतीये. आणि दीपाली ताईंनी मला नॉमिनेट करताना म्हटलं, की "तू इंडिव्हिज्युअल खेळत नाही." ती कुठे इंडिव्हिज्युअल खेळतीये? त्या 4 लोकांनी, जी उरलेली लोकं होती, ज्यांना कोणीही आपल्या ग्रुपमध्ये घेतलं नाही, त्यांनी मिळून आपला एक ग्रुप बनवला. मग तुम्ही का ग्रुप बनवला? तुम्ही इंडिव्हिज्युअल खेळायला पाहिजे होतं. तुम्ही शेवटी ग्रुपमध्ये पण गेला ना. मग तुम्ही प्रश्न करताना स्वतःकडे तर बघा. तिकडे कोणीही इंडिव्हिज्युअल खेळत नाही. सगळ्यांना सपोर्टची गरज असते, कारण ते घरच असं आहे. आणि स्पेशली सगळ्यांना एक आय थिंक क्लॅरिटी, मला तरी ही क्लॅरिटी होती, की एक टॉप 10 नंतर जेव्हा सिंगल डिजिटवर गेम येईल आहे, तेव्हा डेफिनेटली आपल्याला एकटं-एकटं आपल्याला प्रवास बघावा लागेल. त्याच्या आधी टास्कसाठी असो, वोटसाठी हवं, कॅल्क्युलेशनसाठी तुम्हाला लोकं लागतात. आणि तीच गेम आहे, ती स्ट्रॅटेजी आहे, ती स्ट्रेंथ आहे. ते गेम समजणं आहे. तर त्याला वीकनेस म्हणून दाखवणं, जेव्हा स्वतः पण तेच करता, हे खूप चुकीचं आहे. पण एक व्यक्ती तुझी खूप जास्त वाट पाहत होता बिग बॉस, म्हणजे तू बाहेर यावी अशी वाट नाही, पण तू यावीस आणि भेटावंस, ती म्हणजे करण. करणला भेटलीस? काही बोलणं झालं बाहेर आल्यावरती? नाही, भेटणं तर नाही झालं. बोलणं माझं झालं तिघांशी. सचिनदादा, करण, आयुष तिघांशीच माझं बोलणं झालं. आणि खूप हसलो आम्ही वगैरे, वगैरे. आणि काय म्हणतात, आता सागरदादा आहे तिकडे. त्यात तो नको यायला लवकर, हीच माझी इच्छा आहे. ग्रँड फिनालेला सगळ्यांची भेट होणारच आहे. कारण आता 2 महिन्याचं जे काम साठलं आहे, ते सगळं व्यवस्थित करायचंय. पण तू म्हणतेस की तू जशी होती तशीच राहिली आहेस आणि तू चांगलीच दिसली आहेस. पण तरीही अशा अनेक कमेंट्स आहेत सोशल मीडियावर, अशा अनेक रील्स बनवल्या जात आहेत, की प्राजक्ता चेहऱ्यावर जे दाखवते ते ती आतून नाही आहे. सगळ्यांना ना एक लेबल दिलेत, कोणाला चोर दिलंय, कोणाला फेक दिलंय. तसं तुला कपटी हे लेबल खूप दिलं गेलंय. तर प्राजक्ता शुक्रे कपटी आहे असं म्हटलं जातंय. तर यावर तुझं काय उत्तर? आता ते त्यांचं ओपिनियन आहे आणि त्यांची जजमेंटची स्किल आहे. त्याला मी मी काय जज करू? कारण ना, मला असं वाटतं आजकालच्या दुनियात किंवा बिग बॉसच्या घरात कोणी छान आहे याच्यावर पण डाऊट करतात. ही खूप चुकीचीच गोष्ट आहे. कोणी छान असू शकतं. सगळ्यांनाच ते मुखवटा घालण्याची, ओरडाआरडी करण्याची गरज नाहीये. आणि कोणी छान असून त्याच्यावर डाऊट करून म्हणायचं की नाही, हे खरंच काहीतरी असेल. कारण कारण त्यांनी बघितलंच नाही बिग बॉसमध्ये असं कोणाला जे क्लीन हार्टेडनेस ज्यांनी दाखवलं असेल, किंवा खरंच ज्यांनी कोणासाठी वाईट बोललं नसेल. तर हा स्वभाव लोकांचा असतो. अनफॉर्च्युनेटली जास्त बघायला मिळत नाही मे बी लोकांना, तर त्यांना असं वाटायला लागतं की यार काही तर कुछ तो दाल में काला है, असं वाटायला लागतं. पण असं खरंच नाहीये. जसं मी म्हटलं की त्यांना सगळ्यांना अशा लोकांशी विचारलं पाहिजे ज्यांच्याबरोबर मी राहिली आहे खरंच या घराच्या बाहेर. तर त्यांना कळेल की मी अशीच आहे. आणि दुसरं म्हणजे जे ट्रोलर्स असतात त्यांचं कामच ट्रोल करणं आहे. त्याला किती सिरियसली घ्यायचं हे मला वाटत नाही की घेतलं पाहिजे. कारण काय घरी बसून एक फेक अकाउंटच्या मागे काही बोलणं खूप सोपं आहे. पण खरंच तिकडे जाऊन ते फेस करणं
आणि आपलं व्यक्तिमत्व दाखवणं ह्यात खूप स्ट्रेंथ लागते. ते त्यांच्यापैकी कोणालाच गट्स नाहीयेत, म्हणून ते फक्त बोलतात आणि त्यांचं बोलणं मला काहीही म्हणजे मला त्याच्याकडे लक्षही द्यायचं नाहीये, टू बी व्हेरी ऑनेस्ट.